मुलांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी या विषयामधील दुसरी जी कविता आहे संतवाणी, त्या कवितेमधला अंकिला मी दास तुझा हा जी संतवाणी जी आहे ती आपण बघणार आहोत. तर प्रथम आपण जे कवी परिचय आपण करून घेऊया. तर कवी आहेत संत नामदेव. आता संत नामदेव यांचा परिचय म्हणजे काय? तर ते वारकरी संप्रदायातील थोर संत कवी होते. त्यांची जी भाषा होती लेखनाची, ती अतिशय सरळ, साधी, उत्कट आणि सुबोध अशी रचना त्यांच्या काव्याची होती. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला. शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात त्यांची 61 कवने असून ती भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने प्रसिद्ध आहे. आता हा जो अभंग आहे, या अभंगामध्ये विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केलेली आहे. दृष्टांत म्हणजे काय? तर वेगवेगळी उदाहरणं, दाखले देऊन परमेश्वराची कृपा आपल्यावर व्हावी अशी याचना संत नामदेवांनी केलेली आहे. तर आपण सुरुवात करूया या अभंगाला. अभंगातलं पहिलंच जे पद आहे ते बघा. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. अग्नी माझी म्हणजे काय? तर आगीमध्ये, अग्नीमध्ये. पडे बाळू, बाळू म्हणजे बाळ, लहान मूल. माता धावे कनवाळू, कनवाळू म्हणजे दयाळू. तर याचा अर्थ काय? तर विठ्ठलाच्या दर्शनाची, त्याच्या कृपेची याचना करताना संत नामदेव म्हणतात, की जसं एखादं बाळ आगीत जर चुकून पडलं, तर त्या बाळाची आई त्याच्या रक्षणासाठी धावते. आता आगीत पडलं म्हणजे शब्दशः अर्थ घेऊ नका. आगीत पडलं म्हणजे कुठल्या संकटात जर सापडलं, तर त्या संकटातून आपल्या बाळाला वाचवण्यासाठी त्याची आई जशी धडपड करते, त्याप्रमाणे संत नामदेव अभंगातल्या या ओळीतून विठ्ठलाला उद्देशून म्हणतायत, की हे विठ्ठला, तू देखील माझ्या मदतीसाठी असाच धावून ये. पुढचं बघा. तैसा धावे माझी या काजा, अंकिला मी दास तुझा. तैसा म्हणजे तसा, त्याप्रमाणे. त्याप्रमाणे तू पण काय कर? धावे, धावून ये. माझी या म्हणजे माझे, आणि काजा म्हणजे काम. अंकिला, अंकिला म्हणजे काय? तर अंकित होणे, लीन होणे, शरण जाणे. दास म्हणजे काय? तर सेवक. संत नामदेव काय म्हणतात? तर हे विठ्ठला, माझे आणि तुझे नाते अतूट आहे. मी तुझ्या चरणी लीन झालेला भक्त आहे. म्हणजे मी माझं सर्वस्व तुला अर्पण केलेलं आहे आणि मी तुला शरण आलोय. मी स्वतःला तुझा दास मानलेला आहे. स्वतःला मी तुझा दास मानतो. तू माझ्यावर कृपा कर आणि माझे कार्य पूर्ण करण्यासाठी धावत ये. म्हणजे माझ्यासाठी तू ये. असं कोणी म्हटलेलं आहे? संत नामदेवांनी परमेश्वराला उद्देशून म्हटलेलं आहे. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडिताची धरणी. आता ही जी भाषा आहे, ही प्राकृत भाषा आहे. म्हणजे संस्कृत, प्राकृत आणि मराठी. मराठी ही शुद्ध भाषा झाली. तर मराठीच्या आधीची भाषा जी आलेली आहे ती प्राकृत भाषा, ती भाषा आहे. त्यामुळे थोडीशी आपल्याला ही वेगळी वाटेल. सवेची झेपावे. सवेची म्हणजे काय? तर लगेचच. झेपावे म्हणजे झेप घेणे. पक्षिणी म्हणजे पक्षी. पक्षीण म्हणजे कोण? तर स्त्री पक्षी. पिली पडिताची धरणी. पिली म्हणजे पिल्लू. पडिताची म्हणजे पडताच. आणि धरणी म्हणजे जमीन किंवा धरती. आता इथे काय म्हटलंय त्यांनी? पक्षिणी काय करते? तिने घरट्यामध्ये अंडी घातली आणि त्या अंड्यातून पिल्लं बाहेर आली, की ती पिल्लं लगेच उडायला लागतात का? तर नाही. तर त्याला काही काळ लागतो. तर त्या पिल्लांना दिसत सुद्धा नसतं.
मग त्यांना त्या पिल्लांसाठी चारा किंवा अन्न शोधताना ती त्या पिल्लांना घरट्यात ठेवून ती आकाशात भरारी घेत असते. पण तिचं लक्ष मात्र आपल्या पिल्लांवर सारखं असतं. ती नसताना जर चुकून घरट्यातल्या पिल्लाचा जर तोल गेला आणि जर ते खाली पडायला लागलं, तर ती पक्षी लगेचच त्या पिल्लाच्या दिशेने झेपावते आणि त्याचे प्राण वाचवते. तर हे उदाहरण दिलेलं आहे संत नामदेवांनी. तर ज्याप्रमाणे त्या पक्षिणीला जरी ती आकाशात भरारी मारत असली, तरी ती तिचं लक्ष जसं आपल्या पिल्लांकडे असतं आणि त्या पिल्लाला जर काही ते संकटात आलं, तर ती लगेच धावत त्या पिल्लासाठी येते. तसंच त्याचप्रमाणे विठ्ठलानेही संकटसमयी आपल्याकडे झेपावे. म्हणजे जर मी कुठल्या संकटात सापडलो, तर माझ्यासाठी धावत यावे, अशी याचना संत नामदेव यांनी अभंगाच्या या ओळीतून केलेली आहे. भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. भुकेले, भुकेले म्हणजे तर भुकेमुळे. वत्सरावे म्हणजे तर जे वासरू असतं, त्यांनी काढलेला तो जो आवाज आहे, तो भुकेने जे वासरू ओरडतं ते. धेनू, धेनू म्हणजे गाय, त्या वासराची आई. हुंबरत धावे, हुंबरत म्हणजे गायीचा आवाज. गायी आपलं वासरू जेव्हा ओरडायला लागतं, तेव्हा ती गाय काय करते? ती पण त्याला साथ देते. तर भुकेले वत्सरावे, भुकेने जेव्हा एक वासरू कासावीस होते आणि आपल्या आईला शोधत शोधत हंबरत असते, तेव्हा जसा त्या वासराचा आवाज कानी पडला, की ताबडतोब ती गाय, त्या त्या वासराची आई सुद्धा तिला प्रतिसाद देते आणि आपल्या वासराच्या दिशेने धावत जाते. हे उदाहरण दिलेलं आहे संत नामदेवांनी. हे आपण नेहमी बघत असतो. तर त्याचप्रमाणे विठ्ठलाने देखील याच वात्सल्याने, याच प्रेमाने, याच काळजीने माझ्यावर काय करावं? मातृप्रेमाची कृपा करावी, अशी इच्छा संत नामदेवांनी व्यक्त केलेली आहे. पुढचं बघा. वणवा लागलासे वनी, पाडस चिंतित हरणी. वणवा म्हणजे काय? तर जंगलाला लागलेली आग. लागलासे वनी, वन म्हणजे जंगल. पाडस चिंतित हरणी. पाडस म्हणजे काय? तर हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात? पाडस म्हणतात. चिंतित म्हणजे काळजी. चिंता म्हणजे काळजी आणि चिंतित म्हणजे काळजी करणे. वणवा, वणवा म्हणजे काय? तर जंगलामध्ये काय होतं? ज्या वेळेला झाडं जी आहेत जंगलातली अतिशय जवळ-जवळ असतात. ती एकमेकांना जेव्हा घासली जातात, तेव्हा त्यांच्या घर्षणाने अग्नी तयार होतो, ठिणगी तयार होते आणि ती ठिणगी सुकलेल्या पालापाचोळ्यावर पडली, लाकडावर पडली, की त्याच्यापासून आग लागते. आणि मग जंगलामध्ये अतिशय असंख्य प्रकारची झाडं असल्यामुळे ती आग पसरत जाते. मग जंगलात जेव्हा वणवा पेटतो, तेव्हा ते जंगल काय होतं? पूर्ण जळून राख होऊन जातं. आणि अशा वेळेला जर हरणीने आपल्या पाडसाला त्याचा पाडस त्याच्याबरोबर नाहीये आणि हरीण त्याच्यापासून दूर गेलेली आहे, तर त्या हरणीला कायम चिंता वाटत राहते, की आपलं बाळ सुरक्षित आहे की नाही. तर त्याचप्रमाणे विठ्ठलानेही काय करावं? आपली चिंता, आपली काळजी करावी आणि एक अतूट नाते निर्माण करावे, अशी याचना संत नामदेव या अभंगाच्या ओळीतून करतात. तुम्हाला या सगळं ओळीतून असं लक्षात येईल, की संत नामदेवांनी आपल्या परमेश्वराला आई मानलेली आहे. म्हणजे आई जशी आपल्या पिल्लाची काळजी घेते, त्याची सतत चिंता तिला लागलेली असते, तर तशी चिंता परमेश्वराला माझ्याप्रती असावी आणि माझ्यासाठी परमेश्वर धावत यावा, अशी अपेक्षा केलेली आहे. शेवटचं बघा आता. नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. नामा म्हणे म्हणजे कोण? नामदेव म्हणे. मेघा म्हणजे मेघ म्हणजे ढग. जैसा म्हणजे जसा. विनवितो, विनवितो म्हणजे काय? तर विनवतो, मनवतो. चातक म्हणजे चातक हे पक्षाचं नाव आहे. तैसा म्हणजे तसा.
आता चातक हा पक्षी काय करत असतो? चातक हा पक्षी असं मानतात, की तो पावसाचं जे पाणी असतं ते पिऊनच तो जगतो. म्हणजे इतर पाणी तो पीत नाही. तर यासाठी तो चातक पक्षी पावसाची आतुरतेने वाट बघत असतो. ढगातून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची त्याला अपेक्षा असते आणि तो सतत त्याची वाट बघत असतो. तर जसा चातक पक्षी पावसाच्या पाण्यासाठी ढगांची तो वाट बघत असतो, पावसाळा कधी येतोय आणि मला पाणी कधी मिळतंय, तशी संत नामदेव काय करतायत, परमेश्वर भक्तीची याचना करतायत. तर अंकिला मी दास तुझ्या या अभंगात संत नामदेवांनी परमेश्वराच्या कृपेची याचना केलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी आई, प्राणी आणि पक्षी यांच्या मातृप्रेमाचे दृष्टांत या अभंगातून दिलेले आहेत. अशा पद्धतीने आपण आज हा अभंग बघितलेला आहे, अंकिला मी दास तुझा. आता यामधला जो दुसरा अभंग आहे, तो आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ जर तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.